नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ. मी जी कॉलेजमध्ये 1990ला आलो आणि 1992ला फादर पॅट्रिक आले. जवळपास विद्यादानाची सिल्वर जुबली त्यांनी ह्या कॉलेजमध्ये केली 2016 पर्यंत. मी त्यांच्याबरोबर 2004 पर्यंत इथे होतो. नंतर प्राचार्य म्हणून सेंट जोसेफ कॉलेजला प्राचार्य म्हणून गेलो 2004 ते 6 आणि 6ला मग विद्यापीठात संचालक म्हणून जॉईन झालो ते 2021 पर्यंत. सांगण्याचा हेतू एवढाच होता की कॉलेजमध्ये असताना खूप ठिकाणी बाहेर फिरत होतो. राहायला मी मुलुंडला आहे. आत्ता सकाळी 7:30ला निघालो आणि फादरांसाठी मी 10:30ला आलो. खूप बाहेर फिरण्यामुळे समजून आलं की फादर जे काही काम करतायत, कॅम्प्स घेत आहेत कॉलेजमध्ये, ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि मी त्यावेळी आत्ता 2 विद्यार्थी बोलले, नातेवाईक बोलले आणि मी त्यांचा कलिग प्राध्यापक मी बोलतोय. त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती की बाकीच्या सगळ्या प्राध्यापकांना वाटायचं हे काय करतायत, कशासाठी करतायत. आपण आलं, आपला विषय शिकवला, गेलो. हे ॲडिशन जे कामं चाललेली आहेत, ही एवढी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना करतात, ह्याची खरंच गरज आहे का, अशी एक प्रकारची मानसिकता शिक्षक वर्गांमध्ये तयार झाली होती. खरंच ह्यांनी केलं पाहिजे का, आहे का, काय, म्हणजे एक निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर म्हणतात तसं. पण मी पहिल्या दिवसापासून फादर मी बाहेर फिरतो सगळीकडे आणि तुम्ही जे करता ते खूप खरंच चांगलं आहे आणि त्याची गरज आहे. कारण तुम्ही बघा, आत्ताच विद्यार्थ्यांनी सांगितलं की ग्रुप डिस्कशन, एकत्र बोलणं, नंतर लिडरशिप क्वालिटी, उभं राहणं 200 मुलांसमोर, ह्या सगळ्या गोष्टी कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यूच्या आधी घेतल्या जातात. हे तेव्हा त्यांनी केलं होतं. याच्यानंतर मी दुसऱ्या कॉलेजला गेलो, नंतर संचालक 800 कॉलेजेस जी सारखी कोऑर्डिनेट करत होतो. पण अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तयार करणं अभ्यासाव्यतिरिक्त हे खूप गरजेचं होतं. हे इथे फादरांनी केलं. ते इतर कॉलेजेसमध्ये मला आढळलं नाही. फक्त भारतातच नाही, भारताबाहेर सुद्धा इतर एवढ्या प्रमाणामध्ये. म्हणून विद्यार्थ्यांची जी चढणकडण झाली त्याच्या समोर उदाहरणं आता आपल्याला दिसली. आणि याचं प्रतीक जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉर्म होत होती आणि विद्यापीठ पातळीवर त्याच्या काही चर्चासत्र असायची, त्यामध्ये आता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर पेज क्रमांक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 152 to 165 या पेजमध्ये फादर जे करत होते ते आत्ताच्या एज्युकेशन पॉलिसीने सेंट्रल गव्हर्नमेंटने अडॉप्ट केले. म्हणजे केवढा मोठा सन्मान आहे. केंद्र सरकारला आत्ता सुचलं, फादरांना हे किती वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी सुचलं होतं. आणि त्यांची तळमळ, त्यांची धडपड ही त्यामध्ये दिसत होती. सुदैवाने त्यांचा लहान भाऊ माझा विद्यार्थीच होता, बँकेत आता बसिंग कॅथलिकमध्ये आहे. त्यांची भाची मुंबई विद्यापीठामध्ये कुलगुरूंकडे ती काम करते पर्सनल असिस्टंट म्हणून. त्यावेळी आमची नेहमी चर्चा होत होती की अशा प्रकारचं काम बाकीच्या कॉलेजमध्ये आपल्याला आढळत नाही. आणि ह्याचं कारण बाकीच्या कॉलेजमध्ये फादर पॅट्रिक नाहीत. आणि परत जेव्हा सुदैवाने म्हणा परदेशात जायची संधी मिळाली, त्या ठिकाणी आम्ही कोट करत होतो की या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं PhD करायची आहे फादरांना, हेही नव्हतं तेव्हा. ते होत गेलं. आणि फादरांची पण तब्येत बरी नाही, आजारी असतात. हे कारण इतरांची दुखणी ती स्वतःकडे घेतात आणि दुसऱ्याला सुख देतात. कळलं की नाही. तर त्यामुळे मला दिसून आलं फादरांनी पहिलं मुंबई विद्यापीठामध्ये फिलॉसॉफी डिपार्टमेंटला सुविधा जोशी मॅडमकडे रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि त्यावेळी आमच्या चर्चा चालायच्या, आम्ही एकत्रच होतो. तर की कसं करायचं काय वगैरे. मग वाशी मुला फादरांकडे, म्हणजे ह्यामुळे एक इंटेलेक्च्युअल लेवलला ज्या आपल्या काही चर्चा होतात आणि प्राध्यापक बाकीचे आम्ही PhD सगळेच करतात. पण त्याचं पुस्तक तयार करणं आणि पुस्तकाचं प्रकाशन अशा प्रकारे करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. कारण PhD झाली म्हणजे झालं असं एकंदर असतं नाही. आता पुढे काय शिकायचंच नाही ना. विद्या वाचस्पती सगळ्या शेवटची डिग्री, कळलं की नाही. पण पुस्तक तयार करून त्याचं समाजामध्ये, आणि ते सुद्धा आत्ता जसा समाज आहे त्याप्रमाणे ऑडिओ, व्हिडिओ आणि बुक, पण शेवटी जे त्या पुस्तकाच्या पानाला
आपल्या बोटांचा स्पर्श असतो ते सुख काही वेगळंच असतं. ते शब्दात सांगता येत नाही. त्या पानाचा स्पर्श, आणि विशेषतः सुरुवातीला आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा ते नवीन पुस्तक उघडले की त्याचा वास जो येतो, तो वास कुठेही कुठल्याही परफ्यूम मध्ये मला अजून तरी आढळलेला नाही. तो जो सुगंध आहे, आणि तो सुगंध एकदा तुमच्या बुद्धीमध्ये भरला की आयुष्य तुमचं सहजरित्या अगदी चांगल्या रीतीने तुमचं पुढे जातं. म्हणजे अशा रीतीने फादर पॅट्रिकना मला एकच शब्द सांगायचा आहे की टच स्टोन म्हणतो आपण, परीस. सगळ्यांचं त्या टच स्टोनला तो कसला असतो माहित नाही, लोखंडाचा असतो का, पण तो टच स्टोनला ज्याचा कोणाचा स्पर्श होईल तोच त्याचं सोनं होतं. म्हणजे असे फादर पॅट्रिक आहेत. मी जास्त बोलत नाही कारण आपल्याला उशीर झालेला आहे. फादर पॅट्रिकना आणखीन ऊर्जा येऊ दे आणि ह्याच्यामधून पुढे आणखीन त्यांच्या चांगलं आणखीन दुसरी पुस्तके येऊ देत, हीच इच्छा आणि आकांक्षा माझ्या मनात आहे. धन्यवाद.